गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेयर करण्यास विसरू नका। नजरों से नजर मिलाकर तो देखो, ये दूर दूर से बैलगाड़ा मालक मेहमान डॉक्टर पठान साहब आए, इनसे रिश्ता जोड़कर तो देखो। हसरतें दिल में दबाकर क्या हासिल होगा, बदल जाएगी किस्मत हमारे बैलगाड़ा मालिक की। ये शिव भोले पट में अपने पटरी पे जरा दौड़ कर तो देखो, मजा आला, टाळा बघा। क्या मजा आहे ते पाहायला मिळतं। लाईन क्लिअर। राजूभाऊ मंडाळे यांच्या शेरशायरीने चिंचोली रेमापूर जय भोले शंकरपटाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली। ती सुरुवात व्हायच्या अगोदर जे बैल मालक आहेत आणि त्या बैलाचं संगोपन करणारे जे गडी आहेत त्यांचा सविस्तर दिनचर्या कशी असते हे सविस्तर दाखवतो। बैलाची चांगल्या प्रकारे आंघोळ केल्यानंतर त्याला ते पटरीवर आणतात, पटरी दाखवतात, नंतर सुरुवात होते। पण त्या अगोदर बैलाची आंघोळ करणे, स्वयंपाक करणे, बैलाला गरम पाण्याने धुणे, हे सर्व दिनचर्या जे असते सकाळची, ते सर्व सकाळची दिनचर्या मी पहिल्यांदाच गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर या बैल मालकांची आणि त्यांच्या गडी माणसाची दाखवत आहोत। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। गन्ना का फन्ना चॅनल हे आपलं चॅनल आहे, पहा तर मग। बैलाचे व्यवस्थापन कसं असते हे आपण कुठल्या भाऊ तुम्ही? तरोडा। काय बाय बैलाचं नाव? पोपट। हे रोज आंघोळ पाहिजे का याले? रोज सकाळी पाहिजे। रोज सकाळी पाहिजे नाही? किती वर्षाचा आहे बच्चा? 3.5 वर्ष। 3.5 वर्ष। कोणत्या पटातला आहे? जनरलचा आहे। मागच्या वर्षी कपटात खेळाला होता। चांगला शौक आहे मग तुम्हाला पटाचा नाही? काय त्यात मग काही बक्षीस गिक्षीस नाही लागलं तर लय खर्च तशी पण बक्षीस देतेच ना तो आम्हाला। फोन घ्या हो। बाकी बैल एक पुराजो नाव कमवून राहिले, माणसं पा काय रांगोळ करून राहिले। थंड थंड बैलाले मग थंड पाणी असते गरम पाणी असते? गरम। तुम्हाला थंड काय करता मग? बेकार काम आहे का हो? पण ह्या शौक असलं बघ आहे हे पहिल्यांदा पुन राहिले तुम्ही या बैलाचे मालक आंघोळ करताना। स्वयंपाक प्लस आंघोळीची व्यवस्था, पहिल्यांदा बैल धुतले, आता स्वतः आंघोळीची तयारी करून राहिले। अंगावर आपला बैल ओळखवायला पाहिजे हे फायर म्हणून नाव काढून राहिले। म्हणजे इथं पेंटर की आवश्यकता आहे। नामांकित बैल आले म्हटलं इथं। बैलाचं व्यवस्थापन कमाल आहे बा। स्वतः अंग धुतनीत पण बैलाचं पोन घ्या, पोन घ्या। लेकराचं अंग नाही धुतलं त्या आप्पाजीनं का हो? काय नाव आहे तुमचं बा? तुकाराम नरोटे राहणार गुम्मी। हा, राहणार गुम्मी, तालुका जिल्हा बुलढाणा। बैलाचं नाव भीमा। भीमा हा का? भीमा आता कपाटात आहे बा, जबरदस्त बैल आहे। हो नाही म्हटलं काकाजी कधी पोराचं पुरीचं आंघोळ नाही केली अशी? हा का हो राजू भाऊ? हो ना, नाही म्हटलं ते म्हटलं लेकराची आंघोळ म्हटलं एवढ्या यानं केली शिंगाई ना? नाही, हाच एक शेतकरी राजाचा म्हणजे की पोटच्या मुलाप्रमाणे त्याला आंघोळ घालणं। सकाळी 6 वाजता म्हणजे गरम पाणी केलेलं आहे आणि त्याला गरम पाण्याने आंघोळ, साबण, शॅम्पू लावून धुतल्या जातं। दररोज माणूस आंघोळ करणार नाही, पण बैलाची जोपासना जास्त होते या खेळामुळे। शंकरपट जो आहे तो शेतकरी राजाचा एक हा नंदी जो आहे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबरच सर्व बैलाचे आपण आंघोळ दाखवून राहिलो मी। हे भाई कोणत्या गावाचा बैल आहे? यवतमाळ। काय नाव आहे याचं? पिस्टन। साबण धुवा लागते नाही? असे हे बैलाचं व्यवस्थापन हे गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर याच्यासाठी दाखवत आहोत की बैलाची वच किती करावं लागते। हे पण घ्या, सकाळी सकाळी बिलकुल त्याला दूध गीत। हे आहेत बळबू सगणे मुर्रादेवीचे, हा त्यांचा बैल। पुन घ्या संगोपन कसं आहे, म्हणजे पट जो आहे तो एवढं काही सोपी नाही आहे। या पटाच्या बैलांना लेकराप्रमाणे जपवल्या जातोय। आंघोळीनंतर त्याला दूध आवश्यक आहेच। हे कामावरचे गडे सगळे यायचे मोठा पाला पाडतंय हो, पाणी भरू भरू। हा गोविंद आहे, काळा शार बैल आहे। ते चोपले चपल्यासाठी दिसतात
हे रोज इले आंघोळ करतात ना, ते शॅम्पून हे माणसंही आंघोळ करतात आणि बैल कोणत्या गावचा बैल हो भाऊ? हा कोणत्या गावचा आहे म्हटलं? रोज आंघोळ करावं लागते नाही? हो, पहिल्यांदा बैलाची मग स्वतः करायची. पण हे पाहून घ्या आता इथं सकाळी सकाळी देवपूजा करून ते ओके झाले, लक्ष्मीपूजन करतात, अशी गोष्ट आहे. कोणत्या गावची आहे म्हटलं? वनी रंबापूरचे आहे नाही? हा. सकाळी सकाळी स्वयंपाकाची म्हणजे सकाळी व्यवस्था लावून दिली स्वयंपाकाची का मग येले घोर राहत नाही. कोणत्या गावाच्या बा? रामराव कोणत्या गावाच्या? सुकडी. काय भाजी किची कायची केली दाखवा. हा पुणग्या खिचडी का हो, बायकोनं जर खिचडी खाऊ घातली तर जो तंग करसान, आणि आता इथं कसे दाबून खाता. हा हो ना, बायकोनं जर समजा खिचडी रोज रोज खाऊ घातली तर जमते का पाहिजे? एकही दिवस नाही. एकही दिवस नाही. इथे कसे मुकाट्यानं खाता, म्हणजे हा शौक आहे शेवटी. तुमचा कोणता बैल आहे? विराट. बायकोच्या हातची जर पोळी जळली तर बायकोच्या अंगावर जातात. आणि इथे पाहून घ्या हो, या पटासाठी कसे लोक राजो पोळ्या, हे पाय सकाळी सकाळी कालच्या पोळ्या, हा गडी पाहून घ्या. हो ना, पोळ्या आहेत ना, पण का हो बायकोन जर एवढी जाळली तर निरा अंगावर तसा. हो ना, नीत म्हटलं. हो ना, पाहून घ्या ना राजो, अशी परिस्थिती आहे याची. हा, इकडे आंघोळीची व्यवस्था काय नाही, पटावालीची पाहून घ्या बा, बरोबर पद्धतशीर ते लाईन लावतात. हा, आणि भाजी पाहून घ्या म्हटलं. आमचा भट्टी मास्तर शेंडी. हा, भाजी म्हटलं रंगाला कालची वेळ आताची केली मग. हा, सकाळीच करावं लागते स्वयंपाक नाही? हा का दादा? सकाळी स्वयंपाक म्हटलं मग सकाळीच करावं लागते का? कोणत्या गावाच्या? आम्ही पुसत लय वाक्यात राजो पटावाल्याचे हो, पण राजो तरी शोक पाणी सोडत नाहीत ना बा. पुन घ्या ना, नावासाठी असते ना. हा, नावासाठी असते शोक. हो ना, पुन घ्या. हे सकाळची वेळ आहे, व्यवस्था केली आहे. कोणत्या गावच्या आहे भाऊ? बाबळगाव. कोणी गॅस सिलेंडर आणते या भावानं बापून घ्या. कसं नवीन काय भाजी केली? वरण स्वतःच करावं लागते बरं. पुन घ्या, चटणीचा ठेसा गिसा पाक असं तोंडाले पाणी सुटते. हे पाहून घ्या, बढिया पैकी वाटाण्याची हे आहे भुयाच्या. खलबत्ता गेल पण सबर व्यवस्था असते याची, जसं की घर संसार आहे. घरी एक परी बायकोनं जर थोडंसं कमी जास्त केलं का नाही, अंगार धावती नाही, चुपचाप खातात. सर्व त्यांची दिनचर्या पाहिल्यानंतर लक्षात येतंय की शंकरपट खेळणं हे हलत्या भलत्याचं काम नाही. धन्यवाद. गन्ना काफाना यूट्यूब चॅनल, मालदंडी, तालुका दर्यापूर.